हे मी काय बनवलं आहे तुम्हाला माहिती आहे का? आठवड्यातून 2 वेळा तरी हे खाल्लं पाहिजे. तर नमस्कार, स्वागत आहे तुमचे खमंग रेसिपीज कट्टा या चॅनलवर. मी प्रतिभा तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते. तर आज आपण पाहणार आहोत ही रेसिपी. मी असं का म्हणते आहे आठवड्यातून 2 वेळा खाल्लं पाहिजे? कारण ही कडधान्यात मोडली जाणारी भाजी आहे आणि ती शरीरासाठी एवढी उपयुक्त आहे की साधं किडनी स्टोन असला तरी हे रात्री भिजवून ह्याचं पाणी प्यायला देतात. किंवा कोलेस्ट्रॉल म्हटलं तरीसुद्धा ह्याने कमी होतं. याची उसळसुद्धा बनवतात. तर आज आपण बनवणार आहोत भाजी. आणि हे काय आहे तर हुलगा. हुलगा किंवा कुळीतसुद्धा याला म्हणतात. तर मी कुकरमध्ये 1 पळी तेल घालून अर्धा चमचा जिरं आणि पाव चमचा हिंग घालून कांदा घातला आहे. आता हे छान आपल्याला परतून घ्यायचं आहे. स्वच्छ धुतलेला हुलगा आपल्याला आता शिजण्यासाठी घालायचा आहे. तर पाव चमचा हळद घातली आहे आणि कांदा छान परतून घेतल्यानंतर आता हुलगासुद्धा आपण यात घालून घेऊया. हा हुलगा मी सकाळी पाण्यात घातला होता, रात्री निथळून घेतला, त्याला छान कपड्यात बांधून दिला आणि ह्याला छान असे मोड आले. तर तुम्ही इथं बघू शकता हुलगा छान तेलात परतवल्यानंतर आता यात मीठ घालून घेतले. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. 1 मिनिटभर छान परतवल्यानंतर आता यात घालूया पाणी. तर 1.5 ग्लास मी पाणी घातले. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आणि याच्या आपल्याला 3 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत. आता त्यासाठी आपल्याला मसाला लागणार आहे. तर अर्धी वाटी खोबरं, 4 कांदे चिरून घेतलेत. खोबरं छान परतून घ्यायचे. तर खोबरं हे ब्राऊन रंगावर आपल्याला परतून घ्यायचं. इथं कुकरच्या शिट्ट्या होत आहेत. खोबरं आपलं परतून झालं आहे, काढून घेऊया. कांदासुद्धा आपल्याला भाजून घ्यायचा आहे छान. कांदा पण छान रंग बदलेस्तोवर आपल्याला परतून घ्यायचा आहे. तर ब्राऊन रंग झाला इथं बघू शकता तुम्ही. छान असा रंग बदलेस्तोवर आपण हा भाजून घेतला आहे. 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या घातल्या आहेत. 1 इंच आलं घातले. हेही व्यवस्थित आपल्याला परतून घ्यायचे. तर इथं तुम्ही बघू शकता कांदाही छान भाजला आहे. तर खोबरंसुद्धा गार झालं आहे. आधी मी खोबरं फिरवून घेणार आहे मिक्सरमधून, कारण ओला कांदा आणि खोबरं ह्याचं कॉम्बिनेशन जमत नाही. त्यावेळेस खोबरं व्यवस्थित वाटलं जात नाही. आधी खोबरं फिरवून घेतलं, नंतर कांदा आणि थोडीशी कोथिंबीर घालून आपल्याला थोडं पाणी घालून हा मसाला वाटून घ्यायचा आहे. तर इथं माझं वाटण रेडी आहे. आता आपल्याला भाजी फोडणी करायची. त्यासाठी मी इथं 5 पळ्या तेल घातलं आहे आणि त्यातला 2 चमचे मसाला मी यात घालते. हा मसाला एनी टाईम आपल्याला कामात येतो, त्यामुळे मी हे वाटण करून ठेवत असते. तर आता हुलगासुद्धा आपला छान शिजला आहे. कुकर थंड झाला, वाफ काढून घेतली आणि इथं तुम्ही बघू शकता हुलगा छान शिजला आहे अशा प्रकारे. आता इथं तुम्ही वाटण बघा छान असं परतू द्यायचं आहे. यात घालायची कढीपत्त्याची पानं. हे छान भाजून घ्यायचं आहे. कढीपत्त्याची पानं घातल्यामुळे याला खूप छान टेस्ट येते. बेसिक मसाले, मिरची पावडर 1 चमचा घातली आहे. 1.5 चमचा गरम मसाला, 1 चमचा धना पावडर, पाव चमचा हळद घातली आहे. आता हे छान मिक्स करून घ्यायचं आहे. व्यवस्थित परतून घ्यायचा आहे लो फ्लेमवर हा मसाला, जोपर्यंत तेल सोडत नाही तोपर्यंत. अतिशय टेस्टी भाजी होते आणि हा हुलगा किंवा कुळीत एवढी गुणकारी भाजी नाही, तर तुम्ही आठवड्यातून 2 वेळा तर खाल्लंच पाहिजे. चवीनुसार मीठ घालायचं आहे. मीठ आपण सुरुवातीला घातलं आहे त्यामुळे बेतानेच घाला. आणि तुम्ही इथं बघू शकता मसाला सेपरेट झाला आहे, तेल सुटलं आहे छानपैकी. तर 5 मिनटं झालेत मला हे परतत. आता आपण घालूया हुलगा. जे शिजण्याला पाणी घातलं होतं ते सुद्धा घालायचं आहे आणि कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करत आपल्याला यात पाणी घालायचं आहे. तर वरून थोडंसं पाणी मी घातलं आहे. आता याला लो फ्लेमवर छान 7 ते 8 मिनटं उकळू द्यायचं आहे. वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घातली आहे. आता कडधान्यात मटकी तर सगळेच खातात, पण कुळीत किंवा हुलगा हा काही लोकांना आवडत नाही. तर अशा पद्धतीने जर ही रेसिपी बनवली तर नक्कीच आवडीने खातील. तर लहान मुलांसाठी सुद्धा हा हुलगा तुम्ही उसळ करून द्या किंवा त्याचा वेगळा काहीतरी पदार्थ करून द्या. हाडांसाठी अगदी उपयुक्त आहे. हाडं ह्याने मजबूत होतात. तर अशी हेल्दी रेसिपी आज आपली तयार झाली आहे. तर तुम्हीसुद्धा या पद्धतीने बनवून बघा, नक्कीच तुम्हाला ही भाजी आवडेल. तर छानपैकी आपली भाजी रेडी आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओत नवीन रेसिपीबरोबर. तोपर्यंत बाय.